तुम्हाला आवाज दाखवते बघा, एकदम छान असे मस्त झालेले. आवाज येतोय की नाही तुम्हाला मला समजत नाहीये, पण छान असे क्रिस्पी झालेले. नमस्कार, मी वेदिका सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवलेले मेथी मटर कटलेट बनवलेले. ज्यांना मेथी आवडत नाही, मटर आवडत नाही, त्यांच्यासाठी हा असा व्हिडिओ आहे. अगदी आवडीने खातील हे असे कटलेट बनवले तर. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. एकदम छान असे कुरकुरीत मस्त क्रिस्पी झालेले आहे. तर तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेथी मटर कटलेट बनवण्यासाठी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली, बारीक कापून घेतलेली आहे. तुम्हाला जर कटलेटमध्ये जर अशीच टाकायची असेल मेथी तर अशी पण टाकू शकता. मी आता जरा मिक्सर मधून काढून घेणार आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत मटर घेतलेले आहेत आणि ना तुरीचे दाणे पण आताशी येतात, स्वस्त असतात. सीझन आहे आताचा, तर मी मटर पण घेतलेले आहेत आणि तुरीचे दाणे पण घेतलेले आहेत. तर हे घ्यायचे आहेत आपल्याला हाफ कप एवढं. याच्यामध्येच मी टाकलेली आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत लागणार आहेत आपल्याला. आणि हे नवीन बटाटी येतात आताशी, तर हे मी 250 ग्राम एवढी बटाटी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काही मसाले लागणार आहेत, बेसिकचे एकदम मसाले आहेत. धना जिरा पावडर आहे, त्याच्यानंतर काळी मिरी पावडर आहे, गरम मसाला, थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ. आणि मी चीज खूप घालणार आहे, जर तुम्हाला हवं असेल तर घाला, पण छान लागतं. एक कसुरी मेथी लागणार आहे, ब्रेड क्रम्स लागणार आहेत आपल्याला. तर मी आता काय करते, हे जे मटार आहेत ना, मटार आणि तुरीचे दाणे ते मिक्सर मधून काढून घेते मिरच्या टाकून. आणि त्याच्यामध्येच मेथी टाकणार आहे, मेथी पण टाकणार आहे त्याच्यामध्ये मी. इथे मी बटाटे टाकते, उकडलेली बटाटी आहे हा, ही 250 ग्राम एवढी, 250 नाही तर 300 ग्राम एवढी. नवीन बटाटीच आहे, आताशी नवीन बटाटे खूप येतात. तर मी उकडून घेतली आणि अशी स्मॅश करून घेतलेली आहे. त्यानंतर हे जे आपण मेथी मटर वाटून घेतलेलं, बिना पाणी घालायच्या आधी आपल्याला वाटून घ्यायचंय. मिरची आणि आलं लसूण, अजिबात पाणी टाकायचं नाहीये त्यामध्ये. सगळं काढून घेते. आता यामध्ये ना मी चीज टाकणार आहे. चीज तुम्हाला टाकायचं असेल तर टाका. आणि मी मटर असे कच्चेच हे करून घेतलेले, तुम्हाला शिजवून पण घालायचे असेल तर चालतील. चीजनी कसं एक छान लहान मुलं पण आवडीने खातील, म्हणून आपल्याला चीज असलं तर टाकायचंय. छानच होतात चीज कोणत्याही गोष्टीमध्ये, पदार्थामध्ये जर गेलं ना तर छानच लागतं. त्यानंतर हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता यामध्ये ना बाइंडिंगसाठी आपल्याला टाकायचंय ब्रेड क्रम्स. तिथे मी कसुरी मेथी पण टाकते. एक मेथी आहे, मेथीचा एक छान असा मस्त सुगंध येतो आणि चवीला पण छान लागते. त्यासाठी कोथिंबीर पण टाकली तरी चालेल, तुम्ही कोथिंबीर हवी असेल तर. मी कसुरी मेथी खूप टाकलेली आहे. ब्रेड क्रम्स टाकते. हे ब्रेड क्रम्स मी कसे बनवले, ब्रेड घेतले, गरम केले ना, हे बघा असे छान मस्त होतात. गरम करून घ्यायचे आणि नंतर टाकायचे. खूप दिवस आपली टिक्की अशी राहते ही, हे बाइंडिंगसाठी. आता ह्याचं प्रमाण सांगता येत नाही, जसं तुम्हाला हवंय जेवढं तेवढं तुम्ही टाकायचंय. मिक्स करून घेतलेलं आहे. साधारण मला 1 कप एवढं ब्रेड क्रम्स लागलेले आहेत. आता आपल्याला ह्याची टिक्की बनवून घ्यायची आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. लगेच तळायला नाही घ्यायचे, फ्रीजमध्ये. साधारण ते कलर किती तास झालेले आहेत, छान असे आपले सेट झालेले आहेत बघा कटलेट हे. आता मी ना हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्यायची. कॉर्नफ्लोअर घेतलंय मी इथे 3 चमचे. हे कॉर्नफ्लोअर आणि मैदा घ्यायचंय, सम प्रमाणात घेतलं तरी पण चालेल.
मैदा हे 4 चमचे एवढं, हे पोह्याचा चमचा असतो ना त्याने घेतलेला आहे. त्यामध्ये टाकते मी थोडंसं मीठ आणि काळी मिरी. काळी मिरी म्हणजे कसं एक चव येते त्यासाठी, असं फिका फिका लागत नाही. थोडीशी काळी मिरी आणि मीठ. आणि पाणी टाकायचंय. आणि चांगली अशी स्लरी बनवून घ्यायची. जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, साधारण असं मीडियम अशी हवी आपल्याला. एका साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे. स्लरी अशी स्लरी मध्ये डीप करायचंय, बुडवायचंय आणि ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला टाकायचंय. ब्रेड क्रम्स मी थोडेसे काढून घेते एका प्लेट मध्ये. आणि हे तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. असे डीप करायचे व्यवस्थित छान असे. जर आपल्याला स्टोअर करायचे असतील ना तर हे आता केलंय आपण, तर तसंच आपल्याला परत एकदा स्लरीमध्ये डोबवायचंय आणि परत ब्रेड क्रम्स लावायचे आहेत आणि ठेवून द्यायचंय. आता फ्रीज मध्ये 10 मिनिटं, त्याच्यानंतर फ्रीजर मध्ये ठेवायचे आपल्याला. जेव्हा आपण करणार त्यावेळी काढायचे. हे आता मी डायरेक्टच करणार आहे त्यामुळे मी असे करून घेते सगळे. मी ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत, तेल तापत ठेवलेले आपण, ते आता मी तळून घेते. जर तुम्ही तेल चांगलं मी तापवून घेतलेलं आहे. फ्लेम आपल्याला ठेवायची आहे स्लो टू मिडियम. तुम्हाला जर शेलो फ्राय करायचं असेल तर ते पण केलं तरी पण चालेल. तर मी आता एक टिक्की आता फोडते. आपल्याला ब्रेड क्रम्स जे आहेत ना हे आपल्याला सेट करायला ठेवायचंय 10 मिनिटं, पण मी आता डायरेक्ट करते ना. मी फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायचे, जास्त फास्ट पण नाही ठेवायचे, नाही तर स्लो पण ठेवायची नाहीये. त्या साईडने छान असे गोल्डन ब्राऊन झालं की आपल्याला परतून घ्यायचंय. जास्त जर स्लो फ्लेम ठेवली ना तर तेल पिणार. छान असे मस्त एकदम चविष्ट होतात या. त्यांनी पण परतते. काढून घेते आता, तळून झालेले आहेत छान असे सगळे. मी असे तळून घेते. तुम्हाला आवाज दाखवते बघा, एकदम छान असे मस्त झालेले. आवाज येतोय की नाही तुम्हाला मला समजत नाहीये, पण छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तोडूनही दाखवते. मस्त असे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.